प्रणित सोमासे या. प्रणित सोमासे याचा सत्कार केला जाणार आहे. 5 षटक 5 गोलंदाज, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे बीमर आणि रनआउट साठी. रन चेसिंग कंपल्सरी आहे. कोणत्या क्षणी चेंडू हरवला नवीन चेंडू दिला जाणार आहे, याकडे लक्ष असू द्या. आणि सिरीजची मोटरसायकल बाईकचं मी धावांचं पॉइंट्स पहिल्या दिवसापासून सांगतोय. सेमीफायनल फायनलच्या धावा पकडल्या जाणार नाही. धावा फक्त तुमच्या नॉर्मल स्टेज मधल्या ज्या 3 मॅच होणार आहेत त्या 3 मॅच मधल्याच धावा ते पॉइंट्स ग्राह्य धरले जाणार आहेत. आणि एका विकेटसाठी प्रणयने स्कोनरने आम्हाला सांगितलं की 5 धावा म्हणजे 5 पॉइंट एका विकेटसाठी असतील. हे देखील सर्व संघांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. सौरभ गरजचा सत्कार करायचा आहे. गुड्डू याला विनंती करतो यायचा आहे. सौरभचा इथं सत्कार केला जाणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सौरभचा एक शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि बोला सर. सांगते आयोजकांना बोलवलं मी ते माईक त्याच्याशी बोला. तर चला आता मॅच जशी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये विजय डांगर यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आलेली आहे रॉयल चषकासाठी. त्यानंतर प्रणित सोमाशेकडून 2000 रुपये देणगी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं आभार मानते. प्रचंड प्रमाणात देणगी आली आहे. रिव्हॉल्व जवळजवळ 2 लाखाच्या पुढे ही देणगी रॉयल चषकासाठी आलेली आहे. एवढा प्रचंड प्रेम रॉयल स्पोर्ट्स उल्वेवरती, रॉयल चषकावरती असणारा उल्वे ग्रामस्थ आणि मान्यवरांचा. आणि हे त्यांचं भव्य दिव्य आयोजन. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण चेंज करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार आहेत रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व. धन्यवाद. थँक्यू सो मच किरण पाटील. चेक एक मिनिट रिव्हॉल्व फक्त. सुशील पाटील वहाल आणि सुहास भाऊ पाटील वहाल दोन्ही पाहुण्यांना दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. सुहास भाऊ पाटील वहाल आणि सुशील पाटील वहाल दोन्ही 40+ मास्टर्स वहाल जे अगदी जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा रवींद्र माथेकडे मी बोलतोय. थँक्यू. सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून अग्री कोल्यांच्या कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन करून आपण थेट जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र मॅच सुरू आहे. आजच्या या स्पर्धेतला 3रा दिवस रात्रीचा हा खरं तर स्पर्धेतला दिवस आणि रात्र आणि या स्पर्धेमधला 2रा सामना. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल चषक 2025. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज विनय म्हात्रे. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा हा सलामीचं गोलंदाज सलामीवीर षटक घेऊन येतोय. एका बाजूला अनिकेत तर दुसऱ्या बाजूला सागर. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल. ओहो, पहिलाच बॉल लाफ्ट केलाय हवेमध्ये आणि हवेमध्ये खेळत असताना सरळ पहिल्या बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर. क्या बात आहे. सुमधुर संगीत. जय दिबा. दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करूया. मित्रांनो, खरं तर प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत दिबा पाटील साहेबांची आठवण करून देणारे संगीत आपण ऐकता. तेवढी ऊर्जा मिळाली फलंदाजाला. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉल ज्या पद्धतीनं आपण बघितलं कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. उमेश ठाकूर त्या ठिकाणी होता. शॉर्ट पॉइंटला चेंडू, जसा ऑफस्टम्पला चेंडू पडला अगदी एक्झिक्यूट केला होता त्यानं कव्हर ड्राईव्ह पद्धतीनं. परंतु तिथे उमेश या क्षेत्ररक्षकाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसावली आहे 7 या आकड्यावर. विनय म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा हा गोलंदाज. फास्टर बॉलर आहे. डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. ओ लवली स्ट्रोक. अगदी लेट कट खेळण्याचा प्रयत्न अप्पर पद्धतीनं केला आणि तो देखील क्षेत्ररक्षकांना चूक करत असताना चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. खर तर हा झेल होता. पकडणे फार गरजेचं होतं. या छोट्या छोट्या चुका जर कराल तर मात्र उत्तरार्धामध्ये त्या
चुकांचं तुम्हाला भुर्दंड भोगावं लागतं. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं आपण चुका करताना त्यानंतर मात्र उत्तरार्धामध्ये त्या चुका आठवत आहेत. मनुष्याला खरं तर मोठ्या मोठ्या पहाडे नाही तर छोट्या दगडाने देखील टेच लागते. त्या चुका सुधाराव्या लागतील. हा चेंडू शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह अगदी डीप कव्हर पॉइंटकडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सागर कोहली या फलंदाजाचा. विनय म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. खरं तर लांगेश्वर 40+ स्पर्धेमध्ये याच विनय म्हात्रेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. असा अष्टपैलू खेळाडू आहे विनय म्हात्रे. वॉट डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्क बॉल फेकला गेलाय. टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र, टेनिस क्रिकेट मधला सर्वात जर कठीण चेंडू असेल ना फलंदाजाला खेळण्यासाठी तो आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्क बॉल तो फेकला गेला विनय म्हात्रे. डावखुरा गोलंदाज आहे, डाव्या हातानं गोलंदाजी करतोय आणि फलंदाज सागरला मात्र थोडासा जकडून ठेवतोय. लावली समरिंग डिलिव्हरी. चेंडू जसा पडला स्क्रीट झाला, खाली राहिला, अजिबात उंची घेतली नाही चेंडूने. एकूण या खेळपट्टीवर मात्र हा चेंडू स्क्रीट होताना सलग तिसरा बॉल सागरसाठी डॉट फेकला गेला विनय म्हात्रेकडनं. आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते टोटल बिन गडी बाद 11 धावा. आदरणीय सन्माननीय यशवंतजी होळेकर यांचे इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. या साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण देखील या व्यासपीठावर स्थानपन्न व्हावे. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ मैदानावर खेळतोय. मागच्या गत वर्षाचा जर विचार केला ना तुम्ही तर याच मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमनं 4th क्रमांक पटकावला होता. स्पर्धा तीच आहे, फक्त वर्ष बदललेलं आहे, मैदानही तेच आहे. आणि या मैदानावर आता मात्र मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल. समोर संघ आहे बघा, त्यांच्या विरोधात महेश स्मृती मोहा कोळीवाडा कोली बांधवांचा संघ. अग्री कोळी म्हटलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन अनिकेत होता, त्यानं मात्र एक धाव कंप्लीट केली. या अगोदर अनिकेत विनय म्हात्रेनं षटक जे फेकलं त्यामध्ये शेवटचे 3 बॉल डॉट फेकले. सुरुवातीच्या 3 बॉलवर 11 धावा आल्या, त्यानंतर 3 बॉल डॉट फेकले. तदनंतर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय आर्यन भोईर. आर्यन भोईर समोर आता बॅट्समन सज्ज झालाय सागर कोहली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईड इज लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक आणि एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे होत असताना पाहायला मिळते. विचार केला तर ज्या पद्धतीनं आर्यन भोईर हा गोलंदाज हाही डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करतोय. म्हणजे डाव्या हाताचे गोलंदाज मोरावे टीम मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला वापरताना खरं तर संघनायक दिसतोय. आणि डाव्या हाताचा गोलंदाज नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये यशस्वी होतो, या तेळ मात्र शंका नाही. नेक्स्ट बॉल ऑफसाइड ऑफ स्टंपला खोलवर पडला बॉल, पायानं अडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, परंतु चेंडू इथे अगदी सीमा रेषेच्या जवळ जाऊन अडवण्यात येतोय. तदनंतर मात्र 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत. आता पाहता तिसरी धाव देखील पहा. या मैदानावर 3 धावा होणे प्रणय फार कठीण आहे, परंतु रनिंग बिटवीन म्हणायची झाली ना तर सागर आणि अनिकेतची देखील खूप छान आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन आहे आणि याचाच फायदा 3 धावांमध्ये रूपांतर होताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली टोटल 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. थोडासा पाऊल चुकताना आपण पाहतोय गोलंदाज, कारण नेहमीच गोलंदाज जो गोलंदाजी करत असतो ना बरोबर त्याच्या पावलांचा जो त्यांनी माप घेतलेला असतो, किती पावला त्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. त्याच दरम्यान सन्माननीय यशवंत होळेकर साहेबांचं तरगर या ठिकाणी आगमन होतंय. आम्ही साहेबांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची विनंती करतो. धन्यवाद.
सेकंड ओव्हर मधला हा बॉल देखील आपण पाहतोय. एका धावेसाठी संघाची धावसंख्या 1ने अगदी वधारते ती 17 या आकड्यावर. दुसरे षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना. फर्स्ट इनिंग सुरू आहे. गोलंदाज आर्यनचा हा बॉल. काय भन्नाट गोलंदाजी होते. भन्नाट वेग, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची, किरण पाटील याने उल्लेख केला होता की मिहिरा स्पोर्ट्स मोरावे म्हटलं तर मयूर म्हात्रे यांनी या बांधणी केलेली संघाची आपण पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे नेतृत्व देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मिहिरा स्पोर्ट्स संघाचा. आर्यन भोईर पंचांना पार करून चेंडू फेकला गेला. हलकसं तटवलं. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता ते मात्र शॉट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात उभा आहे. 1 रन मिळेल. 1 रनने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. ती एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर बिनबाद 18 धावा. बिन गडीबाद 18 धावसंख्या धावफलकावर 5 षटकांचा सामना आपण पाहत आहोत. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल चषक 2025. रॉयल म्हणजे राजा आणि राजा सारखं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते दरवर्षी या उल्वे नगरीमध्ये, उल्वे गावामध्ये. आज खरं तर बघितलं ना तर आपली गावं सर्व स्थलांतरित झालीत, विस्थापित झालीत आणि अशा पद्धतीनं बघितलं तर ज्या पद्धतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवंगत दिबा पाटील यांच्या नावानं तयार झालेलं हे विमानतळ, तिथं असणारी जी गावं होती ती गावं पूर्णपणे उल्वानोड परिसरामध्ये आता स्थलांतरित झाल्यानंतर आपण पाहतोय याच उल्वानोड परिसरामध्ये अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीला. आयोजक रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. षटक क्रमांक 3 सुरू होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय विनय म्हात्रेलाच. वैयक्तिक 2, सांघिक 3. हा संघाचा मुख्य गोलंदाज आहे. हा संघाचा खरं तर पाठीचा कणा आहे असं संबोधलं जातं. तोच गोलंदाज विनय म्हात्रे. वाईड बॉलचा इशारा. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकलेला हा विनय म्हात्रेचा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केल्यानंतर धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वाढते. षटक क्रमांक सुरू आहे. 19 धावा धावफलकावर लागलेत. आज याच विभागातील 8 संघ तुम्हाला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. समोर दिलाय, लाफ्ट केलाय हवेमध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं स्टेट ड्राईव्हचा मॅग्निफिसियंट स्ट्रोक. येस, वेलकम. 6 रन. क्या बात आहे. लगेच एसडीसी सूरजनं आमचे शब्द कानावर पडताच संगीत देखील दाखवलं. कारण बराच बदल झालाय, प्रगती झाली, वाढतं शहरीकरण पाहायला मिळतं या परिसरामध्ये. हा चेंडू बॅटच्या खाली लागला. यस, आणि इथे मात्र फलंदाज प्लेड ऑन, अर्थातच बाद होतोय. विकेट नंबर 1. बॅक टू द आउट. बरोबर नुकतंच ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालंय ते सन्माननीय यशवंत ओळेकर साहेब तरगर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सन्माननीय समीर मडवी साहेबांकडनं देखील तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही दोन्ही मान्यवरांचं रॉयल ग्रुप उल्वा यांच्या माध्यमातून सहर्ष आभार व्यक्त करतो. येस, थँक्यू. नक्कीच युवराज, खरं तर काय प्रतिसाद आहे या स्पर्धेला. आम्ही आल्या क्षणी किरण पाटील यांनी जे देणगीदारांची नावं वाचली ना तेव्हाच म्हटलो की किरण, कदाचित ईडीची धाडकं पडेल. एवढे देणगीदार खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. काय धनराशी या ठिकाणी देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे. सर्वांचं मी मनापासून या आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कधीच कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. अशा माणुसकीत येईल दुनियेतील राजे. खरं तरी सर्व देणगीदार सर्वांचं करूया कौतुक. जाऊया बॅक टू क्रिकेट.
हो हो, काय वेग आहे या गोलंदाजाचा. भन्नाट 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 वेगानं जणू काय वारा सुटलाय, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी होतोय मैदानाच्या आतमध्ये. विनय म्हात्रे, विनय म्हात्रे नावाचा हा गोलंदाज डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. अगदी बरोबर पंचांच्या उजव्या बाजूनं हा चेंडू दिशाहीन होता, अगदी नियंत्रण नव्हतं. फुल टॉस बॉल, लेग स्टंप सोडून पंचांचा इशारा, वाईड बॉल, वाईड प्लस 4 रन. येतोय पंजा. जय अग्री कोहली. हे मोहा कोलीवाडा संघासाठी हे संगीत होतं. कोहली राजा म्हटलं तर दर्याचा राजा. आणि आज हे कोहली बांधव मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला या चेंडूनं. या अगोदर विनय माटेने चूक केली होती, पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या अगोदर काय घडलं तर लेग स्टंप सोडून फुलटॉस बॉल फेकला, तो खराब चेंडू होता. 5 धावा बोनस स्वरूपात जणू काही मोहा कोलीवाडा संघाला मिळाल्या होत्या. तदनंतर कमबॅक करतोय. लेग बाईटची मिळाली 1 रन. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतात खरं तर ज्यांनी आत्ता आपला स्मार्ट मोबाईल ऑन केला असेल किंवा स्मार्ट टीव्ही ऑन केला असेल किंवा हे प्रेक्षक उशिरा नाही ते मैदानावर आले असतील, त्यांच्या माहितीसाठी सांगूया जो सामना सुरू आहे मिहिरा स्पोर्ट्स मोराबे आणि महेश स्मृती मोहा कोलीवाडा. इथे डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर. स्थगित क्षेत्ररक्षण करणारा मोराबे संघ, तर बॅटिंग करणारा मोहा कोळीवाडा संघ. या अगोदर नांदाई माता तरगड संघानं सामना जिंकलाय, परास्त केलंय मंगेश स्मृती कोंबडपुजे संघाला. आज उलवा नोड परिसरातीलच संघ तुम्हाला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. फक्त एक आर्यन चिरले वगळता पुढे येऊन अगदी स्टेप फॉरवर्ड अँड प्ले केलाय. पायानं अडवतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू दंदन 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 करत जातोय सीमा पार चौकार. तर सन्माननीय मनोज भगत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत मुख्य व्यासपीठावर. कुंबडगुजे गावचं खरं तर एक जबरदस्त आणि वरिष्ठ खेळाडू मनोज दादा भगत यांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 35 धावा धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 12वे खेळाडू जर ड्रिंक्स पाणी हवं असेल तर लवकरात लवकर घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक, 35 धावा, 1 गडी बाद. सुरुवात ज्या पद्धतीनं फलंदाज अनिकेत या फलंदाजाने केली, 8 बॉलमध्ये 18 धावा कुठून काढल्या, बाद झाला. तदनंतर नवीन फलंदाज उल्केश कोहली आला आणि सागर मात्र त्याच्या जोडीला फलंदाजी करतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हाणामारीचे षटक स्लॉग ओव्हर आहेत आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आता किती धावा जमवतील तो म्हणजेच मोहा कोलीवाडा संघ पाहावं लागेल. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या वेळामध्ये पुन्हा एकदा चर्चा करूया या स्पर्धेबद्दल. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 बघा, ही मेहनत घेतलेली सर्व आयोजन कमिटीनं आणि एक सुंदरचं स्वप्न त्यानं गोड स्वप्न पाहिलं होतं की पुन्हा एकदा आपलं एक अप्रतिम आयोजन या गावामध्ये होईल आणि ते स्वप्न पूर्ण झालंय, सत्यात उतरलंय. काय प्रतिसाद म्हणावा. प्रत्येकानं आर्थिक सहकार्य, बलाढ्य सहकार्य केलंय. त्या सर्व आर्थिक दात्यांचं आपण कौतुक करूया, मनापासून आभार मानूया. कारण उल्वा गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी ओळखते. आज नाही तर आम्ही शेता बांधातला क्रिकेट उल्वे गावात देखील खेळलो. आज नाही तर शेता बांधातला क्रिकेट असताना आम्ही कॉमेंट्री देखील केले. त्यामुळे जवळून ओळखतो उल्वे गावाला. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं माहेर घर जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या उल्वे गावाला. असा हा उल्वे गाव आणि उल्वे गावामध्ये ही स्पर्धा आज संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. याच उल्वे गावामध्ये चांगले चांगले क्रिकेटर देखील घडले. या गावामध्ये आपण विचार केला तर आपले जे मडवी गुरुजी आहेत ते सातत्यानं जुने समालोचक, वरिष्ठ समालोचक, त्यांनी अनेक स्पर्धा देखील केल्यात. अशा या जुन्या आठवणी या उल्वे गावामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तर जाऊ या मॅचकडे, जिथे मात्र 4था षटक घेऊन येतोय शिवांशु भोईर. संजीवनी
स्पोर्ट्स उल्वे हे नाव जर आठवलं तर जुन्या आठवणी तयार होतील लगेच. सिकंदर सारखा, शशी सारखे जुने खेळाडू, जयदीप सारखे जुने खेळाडू, याच गावामध्ये 40+ मधून नंदकुमार सारखा खेळाडू, अनेक खेळाडू आहेत. त्यांची चर्चा नक्कीच होईल मिळालेल्या वेळामध्ये. परंतु जाऊया मॅचकडे. चौथं षटक घेऊन येतोय शिवांशू. शिवांशूचा पहिलाच बॉल एक्झिक्यूट केलाय. इलिमिनेशन प्रॉपर होतं. चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लॅट अँड पॅरलल सिक्सर. हीच उत्सुकता आहे डीजे मास्टर, की कधी एकदा दिबा पाटील साहेबांचं नाव समोर येतोय, की दिवंगत दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. संगीत खूप छान होतं. आतुरता आहे आमच्या भूमिपुत्रांची आणि उत्सुकता आहे. जाऊया मागच्या दिशेने षटकाराला. संघाची धावसंख्या 41, 41 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप. जणू काही या मोरावे टीमच्या गोलंदाजांना एक चांगली कोचिंगच दिली की काय, की ऑफ टू ऑफ स्टंपला गोलंदाजी करायची. आणि तशीच मात्र धारदार गोलंदाजी, तिखट मारा, बिकट मारा इथे मात्र पाहायला मिळते तो गोलंदाजांच्या वतीनं. शिवांशू देखील तशीच गोलंदाजी करतोय. या अगोदर विनय मात्रेनं केली गोलंदाजी. समोर दिला बरोबर, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. अप्रतिम टोला. रॉयल ट्रॉफीतला हा रॉयल सिक्सर. धावांना योग्य आकार येण्यास सुरू झालाय. खरं तर 47 धावा पाहता पाहता धावफलकावर लागल्यात. षटक सुरू आहे चौथं, आणि या चौथ्या षटकामध्ये शिवांशूवर 2 षटकार आलेत. पण नंतर मात्र उत्तरार्धामध्ये मग स्ट्रगल करावं लागेल. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला प्रचंड संघर्ष करावा लागेल जर जास्त धावा धावफलकावर आल्या तर. त्यामुळे कमीत कमी धावांना रोखण्याचा ते प्रयत्न असेल, तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा मोहा कोळेवाडा संघाचा प्रयत्न असेल. डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक. चेंडूला वलन दिलं, जास्त लेग ब्रेक झाला, परंतु तो पंचांनी वाईड बॉल घोषित केला. लेग ब्रेक करत असताना तुम्ही जर ऑफ स्टंपला बॉल टाकला तर जास्त बाहेर निघणार, डेफिनेटली वाईड बॉल. इथे लेग ब्रेक करणाऱ्या गोलंदाजाला बॉल मिडल स्टंप किंवा लेग स्टंपला हलकासा ठेवावा लागतो. इथे लाईन चुकली, वाईड बॉल आला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज उल्केश कोहली. उल्केशनं पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका केला. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मोहित म्हात्रे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 49, 49. गतवर्षी मधला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेणारा हाच तो क्षेत्ररक्षक मोहित म्हात्रेला तुम्ही पाहिलात. आमचे मोरावे लांगेश्वर 40+ हे आयोजक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचेही स्वागत. आज दिवसभर खूप चांगलं त्यांचं आयोजन. आणि पुन्हा गावची टीम म्हटली ना तर पाठीराखे भरपूर प्रमाणात येत असतात, कारण मोरावे गावामध्ये 2-2 संघ खेळतायत. फुल्लर लेनचा बॉल बरोबर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्ररक्षण देखील तशाच पद्धतीनं सजवलं, त्यामुळे मिळाली फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 50 धावा इथे धावफलकावर लागल्यात. अर्धशतक कंप्लीट झालंय. ते म्हणजेच महेश स्मृती मोहा कोळीवाडा या संघाची. महेश हे नाव आल्यानंतर नक्कीच त्यांची आठवण देखील होते, कारण त्यांच्या नावाला, त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता महेश स्मृती या नावानं हा मोहा कोळीवाडा संघ खेळतोय. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं केलेला प्रयत्न, शरीरावर चेंडू आदळतोय. विनय मात्रेनं वेगाने येऊन चेंडू उचलला होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते आता 51 या आकड्यावर. आणि षटक समाप्तीचा देखील इशारा येतोय. 4 षटक, 51 धावा, 1 गडी बाद. ऐकूया सूरज एसडीजे यांचा आवाज डीजे मास्टर.
चिर्ले विरुद्ध अर्णव 11 बेलपाडा. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असणार आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल, आपण उपस्थित राहायचंय. आर्यन चिर्ले विरुद्ध अर्णव 11 बेलपाडा. नक्कीच या दोन्ही संघांना पूर्वसूचना असेल बघा, पहिला आणि शेवटचा पुकार, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणे फार गरजेचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं स्ट्रिक्टली तुम्हाला सूचना असेल. आर्यन चिर्ले, अर्णव 11 बेलपाडा, दोन्ही संघ खरं तर उलवाडोड परिसर सोडून आहेत. हे एकमेव दोन संघ आहेत, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर इथे उपस्थिती दर्शवावीच लागेल. जाऊया अंतिम षटकात, इथे काय घडेल काय बिघडेल, कारण अंतिम स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अलंकार म्हात्रे. पहिला बॉल अलंकारचा, हो तिथे स्लिमिड ऑफला क्षेत्ररक्षक बरोबर उभा आहे आणि ते रचलेलं जाळ, त्या जाळ्यामध्ये बरोबर सापडलाय फलंदाज उल्केश कोहली. बिग विकेट. उल्केश कोहलीची विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज जोगेंद्र कोहली ऑन स्ट्राईक. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता, अगदी स्वतःला देखील भिरकावून दिलं. तेवढ्याच वेगानं बॅट देखील फिरवली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर स्थगित पाहायला मिळते. 2 गडी बाद 51. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमच्या विरोधात महेश स्मृती मोहा कोलीवाडा. पुढे आला थोडासा, एक पाऊल, भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय सजवलंय बघा. आर्यन भोईरच्या हातामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपला गेलाय झेल. अजून एक विकेट. जोगेंद्र जाईल तंबूच्या आश्रयाला. खरं तर अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये नेहमीच हाणामारी होताना आपण पाहतोय, परंतु ही जबाबदारी अलंकार म्हात्रे या गोलंदाजावर जशी लादली आणि त्या जबाबदारीला स्वीकारून गोलंदाजी करतोय बघा. लास्ट ओव्हरमध्ये अजून एकही धाव दिली नाही. 2 विकेट मिळवलेत अलंकार म्हात्रेनं. धावसंख्येला अडथळा निर्माण केलाय, परंतु त्या अडथळ्याला दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाईडिश लॉंग ऑफ कडे हा ठोकतोय फलंदाज. आल्या आल्या अजय कोहली. सिक्सर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पाहता पाहता पोहोचली आता 57 या आकड्यावर. चौथ्या बॉलवर सिक्सर आला. 57 धावा धावफलकावर लागल्यात. लास्ट शेवटचे 2 चेंडू पूर्वार्धातले बाकी आहेत आणि या पूर्वार्धातल्या खेळातले 2 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील. अजय कोहली बॅट्समन. हा आता ब्लाइंड स्ट्रोक, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये आजकाल जास्तीत जास्त फलंदाज आडव्या बॅटने खेळतायत, व्ही शेपनं खेळण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे लागला तर सिक्सर नाही तर डॉट बॉल. हे चित्र मात्र इथे पाहायला मिळते. लास्ट बॉल रिमेनिंग नाऊ फर्स्ट इनिंग. शेवटचा अंतिम चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इथे मात्र फटका पाहायला मिळाला आणि शेवट गोड करणारा महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघासाठी अजयच्या बॅट मधून येतोय रॉयल ट्रॉफीतला दमदार सिक्सर. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या देखील पुढे सरसावली. टोटल जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. 5 ओव्हर 63 धावा आणि आव्हान असेल 64 धावांचं मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघासमोर. तोपर्यंत जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
चला आपल्याला करायचं टॉस. नेक्स्ट मॅच मध्ये टीम आर्यन चिर्ले आणि त्यांच्या विरोधात टीम अर्णव 11 टीम बेलपाडा. अर्थातच उरण विभागातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीतच या दोन टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या टॉस साठी आम्ही सन्माननीय यशवंतजी ओवलेकर साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया आणि त्यांनाच आपण विनंती करूया की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपल्याला टॉस करायचा आहे. त्याच दरम्यान दोन्ही टीम कॅप्टन आपण आला नाहीयेत. अर्थातच आर्यन स्पोर्ट्स टीम चिर्ले या टीमचे कॅप्टन आलेत आणि अर्णव टीम बेलपाडा उरण विभागाला बिलॉंग करणारे दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अर्थातच या दोन कॅप्टन दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस. त्याच दरम्यान आपण यशवंत ओवलेकर साहेबांचा विशेष सन्मान या आयोजन कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ रॉयल स्पोर्ट्स रॉयल ट्रॉफी आपण हा विशेष सन्मान करतोय. आलेल्या तमाम अतिथींचं आपण सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट मॅच मध्ये आपण सन्माननीय जगदीशजी नाईक साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. आम्ही पुन्हा एकदा दादांना विनंती करू की आपण जगदीशजी नाईक साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. कॅप्टन आलेत. सन्माननीय जगदीशजी नाईक साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, जिथे आपण पाहताय अ केक होम मेड बेक स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली आहे. त्यांचं आपण ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सोशल केबल नेटवर्क त्यांचे आपल्याला ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग आपल्याला पाहायला मिळते. नीरज जे खरं तर क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू त्यांची एक फोटो प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आम्ही मनोजी भगत साहेबांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू सिने खेळाडू आज त्यांचा संघ आपण पाहिला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यानं आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आणि शांत संयमी कोंबडभुजे या गावाला ते बिलॉंग करतायत, त्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. स्क्रीनवर हे संपूर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण टॉस कडे जाऊया. आर्यन चिर्ले आणि टीम अर्णव बेलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आणि आमचे सन्माननीय अतिथी यशवंत ओवलेकर साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला आपल्याला टीम बेलपाडा पाहायला मिळेल आणि एका बाजूला आपल्याला आर्यन स्पोर्ट्स टीम चिर्ले मध्येही आपण समोर स्क्रीनवर आपल्याला हु विल कॉल टीम बेलपाडा कॅप्टन कॉल करतील. टेल इज द कॉल अँड हेड इट इज हेड आलाय. टॉस जिंकलात. अर्थातच पहिला सामना हा 5 षटकांचा असणार आहे. काय असणार आहे डिसिजन आणि कसं वाटतं एकंदरीत आयोजन? आम्ही पहिले तर बॉलिंग करू आणि आयोजन बोलायचं तर आम्ही दरवर्षी इथे केलेलं असतो. आयोजन तर खूपच चांगलं असतो आणि आम्हाला संधी देतात, त्यामुळे त्यांचा पण थँक्यू. बस शुभेच्छा असतील तुम्हाला. अर्थातच त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बी ब्लश 24 कॅरेट नॅचरल अर्थातच काही कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स आणि त्यांचं आपण कुपन फ्री ऑफ कॉस्ट आपण दोन्ही टीम्सच्या सर्व सदस्यांना देतोय. हे कुपन यूज करायचं असेल तर तुम्हाला हे खरं तर स्कॅन कोड यूज करावा लागेल आणि अर्थातच स्कॅन कोड यूज करून आपण हे प्रोडक्ट्स ऑनलाईन अर्थातच आपण परचेस करू शकता. अर्थातच हे फ्री कुपन असल्या कारणानं काही प्रोडक्ट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील, काही चार्जेस न घेता. आपण पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करूया बी ब्लश 24 कॅरेट नॅचरल या ब्युटी युनिसेक्स या शॉपचं. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचा आपण विशेष सन्मान केला मनोज जी भगत सिनियर खेळाडू कोंबडभुजे यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला 3,000 रुपये आर्थिक मदत मिळाली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. अधिकचा वेळ न दवडता जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्स कडे. ऐकूया मराठी आणि या मराठी भाषेला उत्तम सादर करणारे आमचे बंधुतुल्य नवी मुंबईचे खरं तर अकॅडमिक्स फार छान आहे, ग्रॅज्युएट आहेत आणि ग्रॅज्युएट असताना छंद म्हणून जोपासत असताना या क्रीडांगणासोबतील सर्वच घडामोडींना ते रंगवतील. स्टे ट्यून विथ अस विथ युवराज माली. ओव्हर टू कॉमबॉक्स. थँक्यू. धन्यवाद नितेश भोईर सर, धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर, ज्यांचा पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलाय. लक्ष्य 64 धावांचं मिहिरा स्पोर्ट्स पुरावेच्या समोर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आणि
त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विनय म्हात्रे आणि त्याच्या समवेत अलंकार म्हात्रे आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतोय महेश स्मृती मोहा कोळेवाडा टीम कडनं, तो म्हणजे जोगेंद्र कोळी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पूर्वार्ध रंगलाय, उत्तरार्धामध्ये बघूया कशी वाटचाल राहील, कसा प्रवास राहील आणि कसा संघर्ष राहील या रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित डे नाईट फॉर्मॅटच्या या भव्य दिव्य या टेनिस बॉल क्रिकेटच्या तिसऱ्या दिवसामध्ये. 30 चेंडू 64 धावांचं आव्हान. पहिला बॉल जोगेंद्रचा. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर सारखं निघून गेला विकेट कीपरकडे. थोडासा हलकासा टर्नही पाहायला मिळाला. चांगला वेग, चांगलं नियंत्रण, अचूक टप्पा, सटीक लाईन. जोगेंद्र कोळी पहिला बॉल बीट करून गेलाय, तो अलंकार म्हात्रेला. आव्हान आहे समोर 64 धावांचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अनिवड बाउन्स पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू इतका उसळी घेणारा नव्हता, यावेळेस मात्र चांगला करता उसळी घेऊन बॉल निघून गेलाय. चांगली गती देखील प्रदान केली आहे जोगेंद्र कोळीने. हलकासा रनअप आहे, अगदी 8 ते 10 पावलांचा रनअप, मात्र वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि प्रेशर टाकणार. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर टाकणारे, दबाव टाकणार, कारण लक्ष तुम्हाला पार करायचं 64 धावांचं. अंडर तर फ्लड लाईट्स आहे, चेंडू तितक्या प्रमाणात ट्रॅव्हल होईल का? आउटफील्ड तर फास्ट आहे, आपण पाहिलंय या अगोदरच्या इनिंग मध्ये. यावेळेस मग बॅकफुटला गेलेला, कार्पेट ड्राईव्ह केलंय, मिडॉनला चांगली फिल्डिंग आणि धोक्याची घंटा होती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. उल्केश 3 चेंडू निर्धाव आलेत. रॉयल आयोजन आपण पाहताय, रॉयल ट्रॉफी 2025. जोगेंद्र कोळीने दबाव निर्माण केलाय, दबदबा निर्माण केलाय. तो दबाव झुगारताना इथे फलंदाज स्टँड अँड डिलिव्हर, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला धमाका आणि पहिला हा रॉयल षटकार या इनिंगचा अलंकार म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरकते 11च्या घरामध्ये आणि आमचे चौथे पंच नीरज राणावत सर देखील काही वेळामध्ये दाखल होतील. असे 4 पंच आज आपल्याला या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. 11 धावा बिनबाद. विनय म्हात्रे त्याच्या समोर अलंकार म्हात्रे. अलंकार म्हात्रेने मात्र आपले मनसुबे दाखवायला सुरुवात केली आहे. यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड एका टप्प्याने बॉल झालाय तो फरार आणि शेवट केला या ओव्हरचा तो अलंकारने चौकाराने. पहिला षटकाचा खेळ संपलाय. पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर निर्धाव आले होते, त्यानंतर मात्र आक्रमण केलं अलंकारने आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे ती 15च्या घरात. 15 विदाउट लॉस. एंड मात्र चेंज होईल. मात्र काय षटक पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलवर जोगेंद्रने दबदबा निर्माण केला, प्रेशर निर्माण केलं, कोणती धाव खर्च केली नाही. मात्र अलंकार मात्र थोडा वेळ घेतला सेट होण्यासाठी. गोलंदाजी शैली ओळखली, टप्पा ओळखला, खेळपट्टी कशी रिॲक्ट करते हे ओळखलं, कारण दोन्ही संघांचा पहिला सामना आहे. त्यामुळे ते करत असताना मात्र 6 आणि त्यानंतर वाईड आणि त्यानंतर 2 सलगचे चौकार असे नेत्रदीपक फटके आपण पाहिले अलंकार म्हात्रेचे. 15 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अजूनही 49 धावांची गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ 12.5 ची सरासरी इथे गाठायची आहे येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रणजित कोळी पेटूचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय तो विनय म्हात्रे, डावकरी हाताचा फलंदाज. यस, फलंदाज रेडी नव्हते. फलंदाज सांगितलं डेड बॉल. आपण सांगताय चित्तधरक सामना होईल अशा आपण करूया. रोमहर्षक सामना होईल अशा आपण करूया. आज 8 संघ खेळणार आहेत, त्यापैकी 6 संघ हे आपल्याच परिसरातील वेनोड परिसरातील सर्व गावं आपल्याला पाहायला मिळणार.
फुलटॉस बॉल इथे मात्र चांगला पंच केलाय या बॉल अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय तो कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आणि विनय म्हात्रेने त्याचं खातं उघडलंय ते चौकाराने 4 धावा. अजूनही आपण पाहतोय 45 धावांची गरज आहे. 19 धावा झाल्यात धावफलकावर. यावेळेस अगदी आपण पाहतोय ऑब्स्टिक पासून बाहेर गेलाय. अनोखी शैली आपण पाहिलं तर क्रॉसिंग ऍक्शन आहे बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये कुठेतरी लसित मलिंगाच्या जवळपास त्यांची शैली रणजित कोळीची. जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्या 20 वयाची 40 ओलांडली आहे. भरपूर प्रचंड दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव आज इथे वापरणं खूप गरजेचं आहे. ओ जबरदस्त चेंडू. वाडी शॉर्करचा भन्नाट वेग आपण पाहतोय. अॅक्युरसी पहा, नियंत्रण पहा. टच कमस होऊ दिलं नाहीये फलंदाजाला विनय म्हात्रेला आणि त्याच्यावर दडपण निर्माण केलंय. हाच तर अनुभव असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. डॉट बॉल. अजिबातच फुटवर्क नव्हतं फलंदाजाचं. यावेळेस बघा अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साइडला डीप मधनं खेळाडू पुढे सरसावते. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने फलंदाज सांगतायत स्क्रू पोहोचलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट विनय म्हात्रे आणि अलंकार म्हात्रेची. एका बाजूला आपण पाहतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, मयूर शेठ म्हात्रे दादांनी खरं तर पुरस्कृत केलेला संघ आणि मला वाटतं प्रणय येणाऱ्या डिसेंबरमध्ये त्यांची एक रजनी क्रिकेट स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान. गेल्या वर्षी खरं तर आम्हाला तिथे योग आला होता समालोचक करण्याचं. जबरदस्त आयोजन त्यांचं. दुसऱ्या बाजूला महेश स्मृती मोहा कोळीवाडा हा संघ. ज्यांनी 63 उभारल्यात, 64 बनवायच्यात. थोडीशी चकमक झाली मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. 22 धावा धावफलकावर. अजूनही 42 करायच्यात. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 12ची सरासरी प्रणय. 21 मध्ये 42ची आता गरज आहे. विकेट कोणती गमावली नाही जमेची बाब आहे. मात्र समोर रणजित कोळी यांचं आव्हान आहे. ओ पुन्हा यॉर्करचा प्रयत्न. लोअर फुलटॉस घेतले त्या बॉलला. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. डावकुऱ्या त्याचा बॅटर सिंगल पूर्ण करतोय. बराच कालावधीनंतर आता विनय म्हात्रे मात्र आपण पाहतोय अलंकार म्हात्रेला स्ट्राईकवर आणतोय. 23 धावा 23 रन्स. रॉयल स्पोर्ट्स उलवा आयोजित रॉयल ट्रॉफीचं दैदिप्यमान नेत्र दीपक नयन रम्य असं हे आयोजन तुम्ही पाहताय. केवी काका मैदान वहाळ उलवे नोड मध्ये. फील्ड पोझिशन चेंज होईल. लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पीटूचं षटक सध्या प्रगतीपथावर असताना. याच दरम्यान सन्माननीय प्रकाशजी कोहली साहेबांचं शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. रॉयल स्पोर्ट्स रॉयल ट्रॉफीच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच तब्बल 60,000 रुपये नगद राशी यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचं मनापासून आभार. 21 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असताना इथे सिंगल आले. मात्र आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे यांचं एक कमालीचं ऑब्झर्वेशन की अलंकार म्हात्रेची जर्सी नंबर आपण पाहिली तर 21 आहे आणि अलंकार म्हात्रेची जर्सी नंबर 42 आहे. विनय म्हात्रेची माफ करा. कमालीचं ऑब्झर्वेशन प्रणय आपलं. आता 19 आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. 24 झाल्यात. धावगती मंदावली रणजित कोळीच्या गोलंदाजीवर. हो यावेळेस बघा परफेक्ट ब्लॉकलचा बॉल होता. उडवलाय. कमालीचा टायमिंग. आपल्या मनगडातली ताकद दाखवत असताना आपण पाहतोय तो फलंदाज विनय म्हात्रे ठोकला हा चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती बिनबाद 28 विदाउट लॉस. सन्माननीय रतीशजी गायकवाड यांचं शुभागमन झालं. त्यांनाही आपण इन्व्हाइट करतोय या भव्य दिव्य रॉयल अगदी राजेशाही स्पर्धेमध्ये राजेशाही या व्यासपीठावर आलेल्या तमाम अतिथींचं आपण करतोय शब्द सुमनांनी आणि अगदी फटाक्यांच्या आतषबाजीनं. अर्थातच सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अथ स्वागतम. 18 चेंडू आणि 36 धावांची आता गरज आहे. मग अशी 21 मध्ये 42 हव्या होत्या. 12ची सरासरी आणि पुन्हा रिक्वायर्ड रन रेट 12 रन्स पर ओव्हर. 18 चेंडू 36 धावा. जमेची बाब आपण जर पाहिली मिहिरा स्पोर्ट्स मोरावेसाठी की अजून त्यांनी विकेट गमावली नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेत. अलंकार म्हात्रे 7 चेंडू 15 वर खेळतोय. विनय म्हात्रे 5 चेंडू 11 वर खेळतोय.
आणि पार्टनरशिप फोडणं, ही जोडी फोडणं महेश श्रुती मोहा कोळीवाडा टीमसाठी अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा मात्र सामन्यामधनं त्यांचं वर्चस्व कमी करतील हे दोन्ही फलंदाज. आणि त्यासाठी मात्र आता तिसरा गोलंदाज कोणता वापरला जाणार? पुन्हा एकदा आपण पाहतोय जोगेंद्र कोळी. पहिलं षटक हाताळलं होतं, 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्या विरुद्ध मात्र अलंकार म्हात्रेने आक्रमण चढवलं होतं आणि पुन्हा तेच बॅटल, तेच द्वंद्व, तोच रणसंग्राम आपल्या समोर आहे. आता मात्र फील्ड फक्त खुली झाली आहे, कारण पॉवर प्ले सप्लाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, कमी गतीने टाकलाय, शफल झाले क्रॉस द लाईन. पाठीमागे खेळाडू तैनात आणि जबरदस्त झेल तिथे डिप्लाय. अनिकेत कोळीने चांगलं जजमेंट आणि त्याला माहिती होतं या विकेटचं महत्व आणि पहिला अडथळा दूर केलाय तो महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमने अलंकार म्हात्रेच्या रूपात. ब्रेक थ्रू हवा होता आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जोगेंद्र कोळीने. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 15 धावा त्याच्या आल्या होत्या, जे पॉवर प्लेचं षटक होतं. फील्ड रेस्ट्रिक्शन खुली झाली, अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट बॉलिंग झाली आणि अनिकेत कोळीने एक नेत्र दीपक सुंदर, वेल बॅलन्स, वेल जज तो झेल तिथे टिपलाय. प्रवीण ठाकूर मैदानाच्या आत 17 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची गरज आहे. विकेट येणार, डॉट बॉल येणार, आस्किंग रन रेट झपाट्याने वाढणार आणि तो प्रयत्न करणार तो महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीम. डॉट बॉलचं पर्सेंटेज, विकेटचं पर्सेंटेज हे वाढवावं लागेल जर सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचे. दुसऱ्या बाजूला आक्रमण करावं लागेल, कारण 17 चेंडू 36 धावा, चेंडू कमी आहेत, धावसंख्या खूप जास्त आहे. प्रवीण ठाकूर ऑन स्ट्राईक, चांगला बॉल अलॉंग द कार्पेट, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. रणसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 29 घरामध्ये. 29 लॉस ऑफ 1 विकेट. महत्वपूर्ण विकेट होती अलंकार म्हात्रेची, ज्याने 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. आता विनय म्हात्रे जो खरं तर तळ ठोकून उभा आहे, तो चांगला सेट झालाय. 5 चेंडूमध्ये 11 वर तो खेळतोय, त्याची जबाबदारी वाढली आणि प्रवीण ठाकूरला देखील त्याची साथ द्यावी लागणार आहे, कारण हे फास्ट क्रिकेट आहे, मॉडर्न क्रिकेट आहे. इथे तुम्हाला सेट व्हायला तितका वेळ मिळणार नाही. 5 षटकांचे सामने आहेत आणि 16 चेंडू 35चं आव्हान इथून पुढे चेस करायचंय. जोगेंद्र कोळी 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत, सिंगल खर्च केली, 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि सरळ हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. जोगेंद्र कोळी, रिमेंबर द नेम, काय कमबॅक केलंय. हाच तो गोलंदाज ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 15 खर्च केल्या आणि आता 3 बॉलमध्ये फक्त सिंगल देऊन 2 विकेट प्राप्त केल्या. सूरज चव्हाण, गोळीगत धोका. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिला ना तर फलंदाजाने प्रयत्न चांगला केला होता, मात्र ती उसळी त्याला मिळाली नाही, बाउन्स त्याला मिळाला नाही, त्यामुळे अगदी बॅटच्या टोला बॉल लागला. जर मिडल झाला असतं डेफिनेटली बॉल क्लिअर झाला असतं. मात्र विनीत कोळीचं कौतुक करावं लागेल, त्याने देखील चांगलं जज केलं बॉलला आणि सुंदर झेल टिपलाय. अडचणी वाढल्यात आता मिहिरा स्पोर्ट्स मोडाव्याच्या, कारण दोन्ही सलामीवीर प्रणय बाहेर गेलेले आहेत, मैदानाच्या बाहेर जाऊन थांबलेत. आता 15 बॉल 35ची आवश्यकता आहे. नीरज म्हात्रे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. जोगेंद्र निघालाय पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेटने. उसळी घेणारा बॉल, प्रचंड उसळी, टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. जोगेंद्र कोळी कमालीचं षटक हाताळतोय. 4 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केली आहे, 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात आणि महेश स्मृती मोहा कोळीवाडासाठी मात्र त्याने हा टेबल किंबहुना टर्न केलाय. अगोदर असं वाटत होतं की आता मिहिरा स्पोर्ट्स मोरावेचं पारडं वरचं ठरतंय, अशा मुवमेंटला मात्र हे दमदार पुनरागमन
जोगेंद्र कोळीचा आणि किंबहुना महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमचा. हा बॉल सरळ सोडून दिलाय. इथे लाईन पंच सांगतात खराब आहे. ऑफस्टिक पासून भरपूर दूर जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच कळवतात. एक धाव फलकावर अंकित केली जाते. 30 धावा धाव फलकावर होतात. अजूनही 34 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूवर मोठे प्रहार येणं आवश्यक आहे. आणि पहिला आलाय का, घुटना टेक और क्या देख, सिक्सर की कॅच और कॅच देख. उंची खूप गाठली, लांबी कमी पडली, पॉवर कमी पडली, ताकद कमी पडली आणि हा तिसरा धक्का. ओव्हर हॅट्रिक संपन्न जोगेंद्र कोळीची जोरदार टाळ्या देऊन आपण त्याचं करूया कौतुक. आणि महिरा स्पोर्ट्स पोरावेला लागलेला हा नीरज म्हात्रेच्या रूपात तिसरा धक्का. क्रिकेटमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि प्रसिद्ध, मात्र रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला आपोआपच करतील. जोगेंद्र कोळी पहिलं षटक 15 धावा आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक त्यांनी घेतली आहे. 3 फलंदाजांना बाद केलाय, धावा खर्च केल्यात प्रणय फक्त 2च धावा, त्यामध्येही एक वाईटची धावा आहे आणि एक सिंगल फक्त. 13 चेंडू 34 धावांची आता गरज आहे आणि हळूहळू का होईना महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. मिहिरा स्पोर्ट्स मैरावेला चान्स इथूनही आहे. अजूनही दुलामण अवस्थेमध्ये सामना आहे. 13-34 आउटर एज लागली, बॉल चाललाय तो अगदी गली पॉइंट मध्ये. रन मिळेल ती एक. शेवटच्या बॉलवर जोगेंद्र कोळीचा स्पेल इथे समाप्त झाला. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. 2 ओव्हरमध्ये 18 धावा आणि 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. 31-3 मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आता 33 धावांची आवश्यकता. सुंदर गीत आज संगीतबद्ध आपल्याला हे संपूर्ण वातावरण. याच दरम्यान पाहुणे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान्य सुमितजी घरत यांचं शुभागमन झालं. त्यांना मी इन्व्हाइट करतोय. रॉयल ट्रॉफी या मंचावर खरं तर पाहुण्यांची मांदियाळी आणि सुमित घरत यांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठाकडे. आज मायक्रोफोनवर मराठीचे 3 समालोचक आपण अनुभवताय, ऐकताय. एका बाजूला युवराज माली मराठी आणि नवी मुंबईला बिलॉंग करतायत. अर्थातच त्यांच्या समवेत एक्सपिरियन्स कॅम्पेन आमचे रिव्हॉल्व सर. आज रात्रीच्या क्रिकेटला आपण प्रारंभ करतोय. पहिला बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1च धाव मिळते. 11 बॉल आणि आता समीकरण बदलतंय ते 32 धावांचं. मात्र प्रवीण ठाकूर जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे, मिहिरा स्पोर्ट्स मोरावेच्या आशा पल्लवित आहेत, जिवंत आहेत. कारण मधल्या फळीतील आक्रमक शैलीचा दमदार फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि त्या ख्याती अनुसार आता त्याला काम करायचं आहे. 11 चेंडू 32 हे षटक खूप निर्णायक आहे. पुन्हा लोवर फुल टॉस, गती दिली नाहीये, हळुवार पद्धतीने बॉल डिलिव्हर करतोय. चाणाक्ष गोलंदाज आहे. क्लेव्हर माइंड बॉलिंग आपण पाहतोय. उल्केश कोळी 2 चेंडू टाकले, दोन्ही अगदी त्याच लाईन अन लेंथवर. 10 चेंडू 31 धावा. 1 ते 2 षटकार रंगत कायम करतील. यावेळेस बघा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, मात्र चेंडू हातामध्ये आला नाहीये उल्केशच्या आणि रन मिळते. सिंगल लेग बायचा इशारा पंच आम्हाला कळवतायत. बॉडीला ब्रश झाला चेंडू, पुन्हा सिंगल मिळते. 9 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. 30 धावा 9 चेंडू. उल्केश कोळी बघूया आता. जोगेंद्र कोळीने जो स्टँडर्ड सेट केलाय या अगोदरच्या ओव्हरमध्ये, जिथे फक्त 3 धावा देऊन त्याने 3 विकेट प्राप्त केल्या, त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय का की प्रवीण ठाकूर त्याच्यावर कुठेतरी वरचढ ठरतोय येणाऱ्या चेंडूवर. पहिला आलाय का समोर डाऊन द ग्राउंड. 2 खेळाडूंना भेदून बॉल एका टप्प्याने मात्र सीमा पार करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
प्रवीण ठाकूर. ती चर्चा राहिली आहे. प्रवीण ठाकूर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं. केव्हाही मोरावे टीमच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला उल्केश कोहलीला करायचे विकेटसाठी प्रयत्न. दुसरा देखील त्याच दिशेने, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने बॉलला पकडतोय. लॉंग ऑनला दुसरीचा प्रयत्न, प्रवीणला हवी आहे स्ट्राईक. चुकीचा थ्रो, चुकीचा कलेक्शन, रॉंग जजमेंट बाय द बॉलर इथे पाहायला मिळतोय. आणि 2 धावा किंबहुना प्रवीण ठाकूरला आणताय स्ट्राईकवर. संघाची धावसंख्या पुढे सरकते 40च्या घरामध्ये. आणि आता 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू 24 धावा म्हणजे 4 षटकार. मात्र आपण बोलणं सोपं आहे, मारणं कठीण आहे. मात्र तितकंही कठीण नाहीये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. उल्केश कोहली एक चांगला चेंडू टाकायचा, विकेट काढायचे. मात्र प्रवीण ठाकूर अजूनही स्ट्राईकला. 4 चेंडू 8 वर तो खेळतोय. प्रयत्न झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे प्रवीण ठाकूरची एक मोठी विकेट प्राप्त करतोय तो महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ. उल्केश कोहलीने शेवटच्या बॉलवर केली ही किमया. आणि आता येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. सोडली टुटी. महत्वपूर्ण विकेट आली. आपण पाहिलं जिकडे या कुणाल कोळीने किंबहुना खूप चांगला झेल टिपला डीप मध्ये. आणि आता 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आदेश पाटील आहे 3 चेंडू 2 वर तो खेळतोय. नवीन शिवांशू भोईर आलाय. 40ला 4 अशी सध्या परिस्थिती असताना शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आणि त्या रोखण्यासाठी मात्र ऋतिक कोळीवर जबाबदारी सोपवली आहे ती महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमने. पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत आर्यन चिर्ले ज्यांनी टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, ज्यांच्या विरुद्ध 2 हात करतील अर्नब 11 बेलपाडा. दोन्ही टीमला विनंती आपण रेडी राहायचंय. ऋतिक कोळी 6 चेंडू 24 सामना करतोय तो आदेश. पहिला मारण्याचा प्रयत्न उंच खूप केलाय आणि एक सोपा झेल आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये पकडला जातोय. ऋतिकला पहिल्या बॉलवर मिळालं यश. बाई ग पुचली माझी पान. ओमकार त्या ठिकाणी होते. त्यांनी हा अगदी सोपा झेल टिपलाय. 5 चेंडू 24. हळूहळू या सामन्यामध्ये पकड आता मजबूत होते मोहा कोळीवाडा. अजूनही इथूनही सामना फिरू शकतो. अजूनही बॅलन्स आहे. एखादा षटकार, कारण शेवट 4 बॉल 24 वर सामना करता मोरावेलाही नकोय. या बॉलवर एखादा बिगिट आला तर मात्र पुढे समीकरण हळूहळू का होईना त्याच्यासाठी खुलं होऊ शकतं. सामना खुला होऊ शकतो. मात्र ऋतिक कोळीने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून आपला मात्र आत्मविश्वास वाढवलाय. दुसऱ्या बाजूला मयूर म्हात्रे मैदानाच्या आत. खर तर या संघाचे पुरस्कर्ते मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, एक दर्जेदार आयोजक, एक वेल ऑर्गनाइज पर्सनॅलिटी. मात्र आता कामगिरी मोठी आहे. 5 मध्ये 24. यावेळेस बघा ड्राईव्ह केलंय, कव्हरला हलकीशी मिसफील्ड झाली आहे. चांगला चेंडू टाकलाय आपण पाहतोय. ऋतिकने भाग पाडला ड्राईव्ह करण्यासाठी. त्यांनी पोझिशन घेतली होती, पवित्रा घेतला होता ऑन साईडला खेळण्याचा. मात्र चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाजूने चालला होता. त्याला फक्त दिशा दिली, सिंगल प्राप्त केली. आता 4 चेंडू 23 कंपल्सरी या बॉलवर षटकार हवाय आणि ती मारण्याची कामगिरी करावी लागेल ते शिवांशू भोईरला. पहिला चेंडू यावेळेस बघा सोडून दिलाय खरं तर फलंदाजाने. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवताय. 1 धाव अंकित केली जाते. आता 4 मध्ये 22. चौकार किंवा षटकार आता पाहिजे या बॉलवर तरी. ऋतिक कोळी विरुद्ध शिवांशू भोईर असं बॅटल रंगलंय सध्या मैदानाच्या आत. फुलटॉस बॉल टाकलाय, भेटवस्तू दिली, दोन्ही हाताने ती भेटवस्तू स्वीकारली आहे ते शिवांशू भोईरने. ऋतिक कोळीला कदाचित ही चुकी महागात पडू शकते. पहिला दमदार षटकार आलाय.
प्लेयर रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर द बीमर. आमचे तिसरे पंच आपल्याला विनंती आपण टेक्निकल टीम मध्ये यावं. बॅट्समन रिव्ह्यू बीमर साठी घेतलाय. पंचांनी फेअर सांगितलंय, त्याला चॅलेंज केलंय मिहिरा स्पोर्ट्स मोरावेने. एक रिव्ह्यू आपण ठेवलाय रनआउट साठी आणि बीमर साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी सांगितलंय. त्यामुळे इक्वेशन प्रणय आपल्याकडे असणार आहे ते 3 चेंडू आणि 16. सन्माननीय सचिनजी घरत साहेबांचं शुभ आगमन झाले, त्यांचं आपण शुभ स्वागत करूया. त्यांना मी विनंती करू की यावं आपण सन्मानानं या व्यासपीठावर. आणि त्याचबरोबर वाहलगावचे सुपरिचित आणि राजकीय वर्तुळामधलं मोठं नाव आणि खरं तर रजनी क्रिकेट म्हटलं की मग रजनी क्रिकेटचे एक यशस्वी आयोजक सन्माननीय समीर शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचंही आपण शब्द सुमनांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं करूया या रॉयल ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत. त्याचबरोबर सुजितजी मोकल साहेबांचंही शुभ आगमन, त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. त्याचबरोबर रुपेशजी मोहिते साहेबांचंही शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या सर्वच मित्र परिवारांचं आपण रॉयल ट्रॉफी उल्वे यांच्या वतीनं रॉयल चषक 2025 रजनी क्रिकेटमध्ये आपण करतोय मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. डबल 4 डबल 8 नंबरची गाडी, एक आहे फॉर्च्युनर एक आहे ऑडी, वागणं तयार. अतिशय रॉयल एंट्री आपण पाहिली, कारण रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी मध्ये तुम्ही आहात. 3 चेंडू 16 धावांची गरज. ओ इथे मात्र फलंदाजाला फसवलाय. स्लोअर पद्धतीने बॉल टाकलाय. तिकडे दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणि आता ऋतिक कोळीने मात्र सामन्यामध्ये आपल्या टीमला कमबॅक करू दिले. मगाशी चुकी झाली, फुलटॉस गेला ज्यावर शिवांशूने षटकार ठोकला होता. कमबॅक करून दिलं होतं, मात्र आता 2 चेंडू 14 धावा. जाता जाता का नेत्र दीपक फटकेबाजी होईल की नाही मात्र थांबावं लागेल शिवांशूला. इथे झेल टिपला गेलाय ऋतिक कोहलीच्या गोलंदाजीवर आणि त्याला दुसरं यश मिळालं. आणि आता फक्त औपचारिकतेमध्ये गेलाय की सामना, कारण 1 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. शिवांशूने तो षटकार मारून सामना मात्र खुला केला होता. मात्र त्यानंतर पुढच्या चेंडूवर कमालीचं कमबॅक केलं ऋतिकने. इथे फक्त 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र विकेट आली आहे. 1 चेंडू 14, 50 झाल्यात. 50ला 6 आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. 63 उभारल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमने. आणि 64 बनवायच्या होत्या. जाता जाता एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिकडे कमिटमेंट चांगली, मात्र बॉल फरार झालाय. आणि पंच सांगतायत शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. सामना जिंकलाय तो महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमने. अभिनंदन. आणि मिहिरा स्पोर्ट्स मोरावेचा चांगला संघर्ष राहिला, मात्र पुढील स्पर्धांसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढचे दोन्ही संघ आर्यन चिर्ले आणि अर्णव इलेवन बेलपाडा आपण मैदानामध्ये लगेच प्रस्थान करायचंय. आणि सामन्याचा सामनावीर जोगेंद्र कोळी, ज्याने मात्र 2 षटका हाताळत असताना 18 धावा दिल्या आणि तब्बल 3 विकेट, ज्या की एकाच ओव्हरमध्ये आल्या होत्या. जिथे सामन्यामध्ये पकड मजबूत केली ती महेश स्मृती मोहा कोळीवाडा टीमने. तो ठरला या सामन्याचा सामनावीर जोगेंद्र कोळी. आणि याच दरम्यान व्यासपीठावर पाहुण्यांचं शुभागमन होतंय. राजेशजी कोळी आणि साई म्हात्रे साहेबांचं